जर मिस केली तर पुन्हा हे क्षण येणार नाही आहेत. त्यामुळे आमच्या MS स्पोर्ट्स बरोबर जोडले जा आणि पुढील वाटचालीसाठी निश्चितच कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं बदल होतोय. यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील प्रशांत सर हे देखील महेंद्र मांजरेकर सर देखील. थँक्यू. आम्ही दोघं हॅलो. या ठिकाणी आपल्याला आता एक बुलंद आवाज मिळेल तो समीर राणे सरांचा. या ठिकाणी SPL प्रीमियर लीग दिनेश मित्रमंडळ आयोजित आजच्या या भव्य दिवस सोहळ्यासाठी राणे उपस्थित राहिले आहेत. त्याबद्दल आमच्या मंडळाचे त्याचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. यानंतर या सामन्याचं थेट समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतील सन्माननीय श्री समीर राणे यांचं आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत. त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे आणि आपला बुलंद आवाज या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे. धन्यवाद समीर राणे सर. निश्चितच श्री स्वामी समर्थ वॉरियर्स या संघाचा कालचा कर्णधार वैभव परब याचं देखील आगमन झालं. त्याचं देखील सहर्ष स्वागत. तुम्ही खैते जावा बस तुका माहित आहे ना ब्लॉग होतो ना फोनवर बोलता बोलता माका वाटलेलं आमच्या गरिबांची आठवण काय सांगता. हॅलो. धन्यवाद प्रसाद. आपण पाहतो श्री दिनेश गावकर मित्रमंडळ आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2025 रणसंग्राम. MS स्पोर्ट लाईव्हची टीम आमच्यासोबत जोडली गेली. आमचे मित्र मनीष पिसे, त्यानंतर अक्षय पांचाळ, बबलू देखील आज आहे कॅमेरामॅनच्या भूमिकेत. हे संपूर्ण टीम मयूर पवार आहेत, सुरज सुतार आहेत. संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्याचप्रमाणे आमचं खरोखरच मानावं लागेल आमचे पंच अगदी या रंध्रंत्या उन्हामध्ये देखील या संपूर्ण स्पर्धा यशस्वी होण्यामागे त्यांचा देखील एक मोलाचा हात आहे, त्यांचा देखील एक मोठा वाटा आहे. व्यासपीठावरती आपण पाहतोय साईश इलेव्हनचे मालक सन्माननीय महादेव नाईक साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. बेस्ट ऑफ लक सर्व संघांना. मैदानावरती सामना सुरू होतोय. आजच्या दिवसातील तिसरी लढत मैदानावरती चालू होते. दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. दोन्ही विनर अर्थातच बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला असेल. दोन फलंदाज जर पाहिले तर वेदांत मिराशी आणि रोहित तानवडे अशी जोडी या मैदानात. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या जर सामन्याचा विचार केला दोन्ही संघांचा तर दोन्ही संघांकडून चांगलं खेळाचं प्रदर्शन मैदानावरती पाहायला मिळालं. एका देवगड नगरीमध्ये एक चांगला एक उपक्रम दिनेश गावकर असतील, त्यानंतर निखिल असतील, चांगलं काम केलं आहे मैदानावरती. चांगले खेळपट्टी आपल्याला सुसज्ज खेळपट्टी पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील सर्व खेळाडू ज्यांचा खेळ पाहण्यासाठी आपण दूरवर जातो ते सर्व खेळाडू आता आपल्या देवगड नगरीत आले आहेत. त्यांचा खेळ पाहण्याची ही संधी आहे वाडावासियांना. स्ट्राईक एंडवरती वेदांत मिराशी आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरती रोहित तानवडे, पडेलगावचा सुपुत्र रोहित तानवडे. ऑफिशियल इशारा
या सामन्याला होते सुरुवात. गोलंदाज सर्वेश नाईक, सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावातील एक गुणवान खेळाडू. पहिला चेंडू, त्या बॉल फटका बसलाय, क्षेत्ररक्षक झेल खाली, कोणतीही चूक करत नाहीये. शॉर्ट कव्हर मध्ये एक चांगला साधा सोपा झेल टिपला जातोय. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला जातोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज सर्वेश नाईक यांची. पहिल्या सामन्यात थोडंसं कठीण झालं होतं, कारण पहिल्यांदाच एक खेळाडू जे खेळतात या मैदानावरती त्यांना थोडंसं टॅप बॉलचा सराव नाही आहे, त्यामुळे पहिल्याच षटकामध्ये थोडीशी आराखिरी पाहायला मिळाली पहिल्या सामन्यादरम्यान. परंतु या दुसऱ्या सामन्यात काय सुरुवात केली आहे सर्वेश नाईकने. पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली आहे. त्यानंतर येणारे 5 चेंडू कशा प्रकारचे असतील पाहावे लागेल. थोडंसं नाराज करतोय वेदांत मिराशी. एक मोठा फटका पहिल्या चेंडूवरती खेळायचा होता, टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडीशी उसळी होती आणि त्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी अपयशी झालाय. त्यानंतर नवीन फलंदाज क्रमांक 3 मैदानावरती दाखल होत आहेत, अवि देवगडकर. गेली अनेक वर्ष देवगड संघाचं नेतृत्व करणारा खेळाडू अवि देवगडकर. गेली अनेक वर्ष टेनिस क्रिकेटचा असलेला प्रदीर्घ असा अनुभव या मैदानावरती पुन्हा एकदा दाखवावा लागेल आपल्या संघाचं नेतृत्व करत असताना. एका बाजूने पाहिलं तर गार्गी स्पोर्ट देवगड क्रिकेट संघ आणि भाव्यान स्पोर्ट साईश 11 सावंतवाडी या संघाने सिंधुदुर्गच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर, कर्नाटक असेल, गोव्यामध्ये असेल, अनेक चषकांवरती आपल्या नावाची नोंद केली आहे. अगदी अनेक स्पर्धांमध्ये सुवर्ण अक्षरात आपल्या नावाची नोंद केली आहे. सन्माननीय महादेव नाईक साहेब यांच्या मालकीचा हा संघ. रत्नागिरीत देखील एक मोठी स्पर्धा खेळण्याचं स्वप्न त्यांचं देखील साकार झालंय. यावेळी टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळसा घेतोय. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेस झालाय. एक धाव बनली, एक गडी बाद, एक असा धावफलक. 2 चेंडूंचा खेळ समाप्त मैदानावरती. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय सावंतवाडी क्रिकेट संघाने आणि पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी स्वतः कर्णधार या नात्याने स्वतःवरती, स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. जागा बनवून खेळण्याचा झालेला प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा अजून बाहेर वळसा घेतोय. दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. चेंडू थोडा वेगात टाकायचा होता, परंतु वेगाची नशा एवढी झाली की त्या चेंडूने आपली दिशा बदलली. पहिलाच अवांतर आलाय. धावसंख्येत 1 ने स्ट्राईक एंडवरती मॅन प्रॉम पडेल रोहित तानवडे. एक चांगला चेंडू, थोडासा टप्पा पडल्यानंतर उचली जरूर होती, परंतु तेवढा चांगला फटका आलाय. सर्वेश सावंत चेंडूच्या मागे आहे, परंतु सर्वेश आणि चेंडू यांच्यामध्ये लागलेली रेस अखेरच्या क्षणी चेंडूने जिंकली आहे. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. खरोखरच सर्वेशने अगदी डावकुऱ्या हाताने चेंडू हाताळला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली आणि त्यानंतर थोडासा पुढे सरसावला फलंदाज आणि अगदी स्टिकर एरियाकडे चेंडू लागला होता. परफेक्ट मिडल देखील नव्हता, परंतु ताकद होती या फटक्यामध्ये देखील. प्रयत्न चांगले होते. फटका देखील तेवढाच चांगला होता. रोहित तानवडे यांच्या बॅटमधून आला हा फटका. बोथ स्क्रीन मध्ये आपण पाहू शकता. यावेळी एक चांगला चेंडू, टॅपचा फटका आलाय. कोणतीही धाव नसेल या चेंडूवरती, परंतु पाहावं लागेल उजैर मुजावर होते त्या ठिकाणी, मिडऑन मध्ये तैनात होते, परंतु त्यांना चेंडूने चकवा दिलाय. टप्पा पडल्यानंतर उजैरच्या डोक्यावरून चेंडू गेला, म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी विपरीत घडलं होतं मैदानावरती. 1 धाव बनते एका धावेने संघ, 1 धावफलक, 7 धावा, 2 चेंडू, आतापर्यंत 5 धावा. रोहित तानवडे शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी या मैदानावरती उपस्थिती दर्शवणारा. चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळसा घेतोय. ऑफिशियल इशारा अवांतरचा आणि या ठिकाणी पंचांच्या निर्णयावरती चॅलेंज केलं गेलंय. आमच्या तिसऱ्या पंचांकडे निर्णय देण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून, की गोलंदाजाचा निर्णय असा आहे की हा चेंडू फलंदाजाला खेळण्याजोगा होता. काय असेल पाहावं लागेल. अंपायर कॉल कंटिन्यू. अवांतर 1 धाव मिळते. धाव संख्येत 1 ने भर, संघ 1 धावफलक, परावर्तित 8 धावा. जर तुम्ही वेगात चेंडू हाताळायला गेला तर त्या बॉलची खासियत आहे, ज्यावेळी तुम्ही वेगात चेंडू हाताळणार त्यावेळी चेंडू थोडीशी दिशा बदलणार आहे. सावंतवाडी संघाचा रिव्ह्यू लॉस झालाय. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिळून आपल्या क्षेत्ररक्षक तैनात,
प्रोटेक्शन जारी होतं त्या ठिकाणी आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. कोणतीही धाव नाही. यापूर्वीचा चेंडू जरूर अवांतर आला, परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती वापसी कशा प्रकारे करायला हवी चांगलंच जाणतोय सर्वेश नाईक. निरवडे गावचा, निरवडे कोणापाला गावचा हा खेळाडू मैदानावरती चांगलं खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळी देखील बॅटची कट आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये जेल टिपला गेलाय. अगदी सेकंदाच्या आतमध्ये चेंडू त्याच्या दिशेने गेला. त्यानंतर चेंडूवर नजर होती, चेंडूला हातामध्ये समाविष्ट करून घ्यायचं होतं, परंतु अगदी तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला गेलाय. सक्सेस झालेत शेवटच्या चेंडूवर का असे ना, परंतु या ठिकाणी सफलता मिळाली आहे. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळसा घेतला, अगदी उंच उडी मारत चेंडूवर ताबा मिळवला आणि त्यानंतर झेलवरती ताबा मिळवला. चौथ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला गेलाय. ही खासियत आहे आमच्या MS स्पोर्टची. खरोखरच चांगलं कॅमेरा वर्क जे सर्व कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून केले जाते. परंतु सर्वेश नाईकने काय केलंय मैदानात, पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली, त्यानंतर मधल्या 4 चेंडूवर विचार केला सिंगल डबल असेल आणि परंतु शेवटच्या चेंडूवर का असे ना फलंदाजाला बाद केलाय. म्हणजे सुरुवात चांगला झाला आणि शेवटही गोड झालाय. पहिले षटक समाप्तीस गेले. पहिल्या षटकाच्या अखेरीस जर सांघिक धावफलकाचा विचार केला तर 2 गडी बाद 8 असं धावफलक आपण पाहतोय. मैदानावरती फलंदाज क्रमांक 2 रोहित तानवडे आणि फलंदाज क्रमांक 4 वेदांत जाधव अशी जोडी हे देवगड तालुक्यातील दोन्ही खेळाडू मैदानात पाहायला मिळतील. रोहित तानवडेचा जर विचार केला तर नुकतेच झालेल्या पडेल प्रीमियर लीग मधील मालिकावीराचा चषक त्याने आपल्या नावावरती केला. एक सायकल मालिकावीरासाठी होती आणि ती सायकल त्याने जिंकली आहे. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतो संपूर्ण देवगडवासियांना. परंतु आज मोठ्या स्तरावरती तुम्हाला खेळायचं आहे, स्वतःला प्रेझेंट करायचं आहे आणि स्वतःला ज्यावेळी तुम्ही प्रेझेंट करत असता त्यावेळी थोडीफार जबाबदारी खांद्यावर घेणं देखील खूप गरजेचं असतं आणि ती जबाबदारी घेऊन मैदानावरती तुम्हाला खेळ साकार करायचा आहे. गोलंदाज झाले आहेत रजत कदम. स्ट्राईक एंडवरती रोहित, गोलंदाज रजत कदम. रोहितचा पहिला चेंडू अगदी लॉंगॉन पर्यंत टोलावलाय, परंतु क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. चेंडू 1 बाउन्स पर ओव्हर दी रोप आलाय. SPL चौकार. एक मोठा आघात केला गेलाय. एक चांगला फटका मैदानावरती. जे क्षेत्र खाली दिसतंय ना त्या क्षेत्रात रोहितच्या माध्यमातून वारंवार सातत्याने फटकेबाजी पाहायला मिळेल, कारण एक चांगला गुणवान खेळाडू आहे रोहित तानवडे. त्याची ही खासियत आहे. जास्त करून सिंगल डबलवरती जास्त भर असतो. चांगल्या चेंडूला सन्मान देणं, खराब चेंडूवरती मोठं फटके खेळणं हा टेनिस क्रिकेटचा अलिखित नियम तो जास्त करून अंमलात आणतो मैदानावरती आणि त्याच प्रकारची फटकेबाजी पाहतोय. परंतु रजत कदम टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे. कणकवली तालुक्यातील हा देखील एक चांगला खेळाडू आहे. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज होतोय. फलंदाजाला जी अपेक्षित उसळी होती त्याहीपेक्षा काही पटीने जास्त उसळी होती या चेंडूवरती. फलंदाजाला बीट करण्यासाठी हा अपवाद म्हणावा लागेल मैदानावरती. चांगला चेंडू आलाय निर्धाव चेंडूने. मात्र षटक क्रमांक 2 मधील क्रमांक 2 चेंडूची समाप्ती होते. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला, परंतु त्यानंतर काय घडतंय, अल्टीपल्टीचा प्रयास, गोशांकी क्षेत्राची झाली आहे निवड. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. एक धाव बनेल. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होतोय. 13 धावा धावफलकावरती. षटकाचा मध्यान्ह पूर्वार्धाचा विचार केला तर 3 चेंडूत फक्त 5 धावा. एक चौकार आलाय जरूर, परंतु त्यानंतर जी वापसी केली आहे रजत कदमने, यासाठी रजत कदमची खासियत आहे. नुकतेच झाली वैभववाडी तालुक्यातील एक स्पर्धा ज्याने आपल्या गोलंदाजीने गाजवली, तोच रजत कदम ऑनस्क्रीन आपण पाहतोय गोलंदाजच्या आक्रमणावरती. मनोज 11 संघाचं नेतृत्व करणारा खेळाडू आज सावंतवाडी संघातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक गावातील खेळाडू एकत्र येऊन खेळण्यासाठी अनेक परिश्रम गेले 1-2 महिने आमचे दिनेश गावकर असतील, त्यांचे साथीदार असतील, एकदम कठीण परिश्रम घेतले. त्यानंतर हे मूर्तिमंत स्वरूप आपण या मैदानावरती पाहतोय. यावेळी चांगला चेंडू होता. थोडा धीम्या गतीने चेंडू हाताळला. क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव बनेल. एका धावेने सांघिक धावफलक परिवर्तन होईल. सांघिक धावफलक आपण पाहतोय 14 धावा. सिंगल डबल वरती भर देतोय रोहित तानवडे. कारण सुरुवातीला मी बोललो, कारण रोहितची खासियत आहे चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे, खराब चेंडूवर मोठे फटके खेळायचे आहेत. ज्यावेळी आम्ही ज्यावेळी पडेल प्रीमियर लीग पाहत होतो त्यावेळी मात्र जर पाहिलं तर वडील आणि मुलगा एकाच संघातून खेळताना पाहायला मिळत होते. रोहित तानवडे असतील, त्याचे वडील असतील, दोघे एकाच संघातून खेळत होते. त्यांच्या वडिलांचा देखील चांगला खेळ पाहायला मिळेल. यावेळी मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होता, थेट फेक झाली आहे. धावबाद करण्याची संधी, कलेक्शन प्रॉपर नाही आहे. फेकी सुरेख झाली. सर्वेश नाईकने ज्या क्षणी चेंडूवर ताबा मिळवला ना
त्या क्षणी चेंडूचा परतावा देखील केला, परंतु यष्टीरक्षक राजाराम गवस थोडेसे नाराज करतायत, परंतु क्षेत्ररक्षण वाकण्याजोगं होतं. राजाराम गवस जर विचार केला तर लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, त्या सातत्याने त्याची कामगिरी देखील चांगली राहिली आहे या सर्व स्तरावरती. यष्ट्यांच्या मागे आपण त्यांना पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा अल्टीपल्टीचा प्रयास, पॅडलाईन वरती चेंडू आदळतोय, लावली अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली आणि याचं चांगलं वाचन केलं पंचांनी आणि त्यामुळे चेंडू निर्धाव आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस सांघिक धावफलक जर पाहिलं तर 2 गडी बाद 15 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. अमोल 11 मिडभाव क्रिकेट संघ अगदी आपल्या मैदानापासून नजदीकच्या गावातील हा क्रिकेट संघ आहे. आपल्या देवगड तालुक्यातील क्रिकेट संघ आहे. देवगड तालुक्यातील खेळाडू एका बाजूने खेळतात, एका बाजूने सावंतवाडी, मालवण, कणकवली तालुक्यातील खेळाडू आहेत. त्यामुळे हे द्वंद्व युद्ध आहे. इथून पुढे तुम्हाला पुढे सरसावायचं आहे, इथून पुढे तुम्हाला आपल्या संघाला घेऊन जायचं आहे. त्यामुळे हे दोन्ही संघांचे प्रयत्न हे जाहीर राहणार आहेत. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी कोणावरती विश्वास दाखवला जाईल, कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द केला जाईल. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारे दोन्ही गोलंदाजांना एक चौकार आलाय, परंतु जर पाहिलं तर गोलंदाज आक्रमणावरती वैभव जाधव आले आहेत. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील यापूर्वीच्या सामन्यात आपण पाहिली आहे. आणि जर या संघाचा आपण विचार केला, भाव्यान स्पोर्ट साई शिलवन क्रिकेट संघाचा, तर या संघाचे मॅनेजर म्हणून आपण पाहतोय मामा गावनळकर. टेनिस क्रिकेट म्हटल्यानंतर मामा गावनळकर यांचं नाव देखील आवर्जून घेतलं जातं. अनेक मोठमोठ्या स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर असतील, गोव्यात असतील, कर्नाटकमध्ये असतील, बेळगावमध्ये असतील, सातत्याने त्यांच्या नावाचा उल्लेख अनेक स्पर्धांमध्ये होत असतो. त्यांचं देखील पुन्हा एकदा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने धन्यवाद मानले जात आहेत. वेलकम मामा. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाले आहेत. वैभव, पहिला चेंडू, यावेळी मात्र काही क्षण वाटलं होतं झेल टिपला गेलाय. क्षेत्ररक्षणात थोडीशी सुधारणा करावी लागेल, कारण यापूर्वीच्या सामन्यात पाहिलं ना तर जवळजवळ 16 ते 17 धावा मामानी वहीत लिहून ठेवल्या आहेत. 16 ते 17 धावा एक्स्ट्रा गेल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. वैभव जाधव गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवर अखेर क्षेत्ररक्षकांना देखील साथ द्यावी लागेल मैदानावरती. हे हाफ चान्स आहेत, हे हाफ चान्स तुम्हाला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करायचे आहेत. यावेळी देखील लोअर फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती फटका सजला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, ताबा मिळून फेकी करतील. तोपर्यंत एक धाव, एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होतोय. सांघिक धावफलक जर पाहिलं अगदी धीम्यागतीने चालू आहे. 16 धावा धावफलकावरती. 6 षटकांचा सामना आहे मैदानावरती, त्यामुळे कमीत कमी 70 ते 75 धावा बनणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघाचा जर विचार केला त्या प्रकारची तुम्हाला फलंदाजी करावी लागेल, परंतु गोलंदाजी मेरिट प्रमाणे केली जाते. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्या चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी आपल्या मायाजाळात फसवण्याचे प्रयत्न हे गोलंदाज वैभव जाधव यांचे पाहायला मिळत आहेत. कठीणात कठीण प्रश्न उपस्थित केले जात आहेत मैदानावरती, त्याला समर्पक उत्तरं द्यावी लागतील तुम्हाला, कारण आपल्याला आपल्या संघासाठी खेळायचं आहे. कांदे झुकून चालणार नाही आहे. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा रोहित. यावेळी समोरच्या दिशेने चेंडूला अगदी बॅट आणि बॉलचा ज्यावेळी संपर्क झाला त्यावेळी चेंडूवरती नोंद केली गेली 6 धावांची. ही खासियत आहे या खेळाडूची. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता गोलंदाज सज्ज झाले. चेंडू टाकण्यासाठी डावकुऱ्या हाताने चेंडू हाताळलाय. या चेंडूवर थोडा वेग जास्त होता आणि चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर होता. ओव्हरपिच चेंडू होता, त्याच्यावरती स्वार झाला बॅटर रोहित आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक बनले प्रेक्षक आणि प्रेक्षक बनले क्षेत्ररक्षक. पुढील चेंडू पुन्हा एकदा वैभव यांचा. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेत चेंडू थर्डमॅन क्षेत्रात घोषांकित क्षेत्राची निवड झाली. 1 धाव आणि एका धावेने सांघिक धावफलक. 23 धावा धावफलकावरती. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3 ची सांगता करणाऱ्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या इनिंग मधील पहिला षटकार कोणाच्या बॅटमधून आलाय? रोहितच्या बॅटमधून आलाय. पहिला चौकार कोणाच्या बॅटमधून आलाय? रोहितच्या बॅटमधून आलाय. यत्र तत्र सर्वत्र रोहित तानवडे असेल का या संपूर्ण सामन्यामध्ये? हिरो बनण्याची संधी आहे आणि या तुमच्या घरच्या मैदानावर तुम्हाला स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करायचं आहे. यावेळी फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती फटका सजलाय. रजत जेल खाली आलाय आणि ज्या नावाची चर्चा होती ना त्या चर्चेला कुठेतरी पूर्ण विराम दिला गेलाय. शेवटच्या चेंडूवर काय असे ना पलटवार केलाय गोलंदाज वैभव जाधव यांनी. गडी बाद होतोय. अजून एक सफलता मिळते सावंतवाडी भाव्यान स्पोर्ट साई शिलवन सावंतवाडी क्रिकेट संघाला. गडी बाद होतोय रोहित तानवडे आणि त्याची जागा घेण्यासाठी कणकवली तालुक्यातील क्रिस गेल नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू
मॅन फ्रॉम हरकुळ गावाचा डावकुराताचा बॅटर मैदानावरती रासम प्रदीप रासम मैदानावरती अल्पावधीतच या फलंदाजाने देखील आपलं नाव चर्चेस आणलंय. प्रदीप रासम एक मोठे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू. सावंतवाडी संघ जरा वेळेकडे देखील लक्ष द्या. सामने आपल्याला फास्ट घ्यायचे आहेत सर्व मित्रांनो. 6 षटकांसाठी प्रत्येक इनिंगला 30 मिनिटं अवधी देण्यात आलाय. त्यामुळे चला थोडं सहकार्य करूया. आपण खूप दूरवरून आलोय तर त्यामुळे आपल्याला सर्व सामने या मैदानावरती खेळायचे आहेत आणि सूर्यकिरणांमध्ये ही संपूर्ण स्पर्धा खेळायची आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं वेळकाढू धोरण अवलंबायचं नाही आहे. गोलंदाज आले तर षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन स्क्रीन कर्णधार सर्वेश नाईक यांना. सर्वेश नाईकचा जर विचार करायला गेलं तर नुकतीच झालेल्या निरवडे प्रीमियर लीगमधील त्याचे देखील चांगलं काम राहिलंय आणि त्यावेळी देखील त्यांनी 22-11 साई स्पोर्ट क्रिकेट संघाचं नेतृत्व केलं होतं. रनरअप राहिला होता संघ. एक पाऊल 22 स्पोर्ट थोडासा कुठेतरी कमी पडतोय. मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफीचा जर विचार केला मॅच थांबवूया सर. ऑफिशियल पंच 2 मिनिटं जरा आयोजक थांबवायला बोललेत. स्पर्धेदरम्यान आमचे शुभचिंतक सन्माननीय राजन तेली साहेब, त्यांच्यासोबत संजय आगरे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या या ठिकाणी स्पर्धेदरम्यान शुभागमन होते. वेलकम सर. सन्माननीय राजन तेली साहेब आणि त्यांच्यासोबत संजय आंग्रे साहेब व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आमच्या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आले. धन्यवाद सर. वेलकम. सर्व मान्यवरांना विनंती आपण मान्यवर कक्षात आसनास्थ होऊयात. यस सर. सामन्याला सुरुवात करूया. सामन्याला थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरुवात होते. मध्यानं आपण पाहिलं तर पहिल्या 3 षटकांचा विचार करायला गेलं तर देवगड गार्गी स्पोर्ट देवगड क्रिकेट संघ आतापर्यंत 23 धावा धावफलकावर त्यांनी जोडल्या आहेत पहिल्या 3 षटकांमध्ये. इथून पुढे अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आता मात्र आक्रमण पसंत करावं लागेल एका दुसऱ्या फलंदाजाला. पुन्हा एकदा सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज धनाजी परब सज्ज झालेत गोलंदाजी करायला. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय चांगले फलंदाजाच्या माध्यमातून अपेक्षित असेल, परंतु पॅडलाईन वरती चेंडू होता, त्याला डीप स्क्वेअर लेग मध्ये धाडलाय. एक धाव बनेल. ज्यावेळी तुम्ही मोठे फटके खेळणार ना त्यावेळी तुम्हाला कुठेतरी घाऊक स्वरूपाच्या धावा मिळतील. सिंगल डबलने चालणार नाही आहे, कारण जर प्रतिस्पर्धी संघाचा विचार करायला गेलं तर जवळजवळ या संघाच्या विरोधात तुम्हाला विजयावर शिक्कामोर्तब करायचं आहे, तर तुम्हाला 70 ते 75 धावा या जमवाव्या लागतील मैदानात. त्याच प्रकारची गोलंदाजी जर विचार केला तर पहिल्या षटकात सर्वेश नाईकने कमाल केली, अवघ्या 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर रजत कदम 7 धावा खर्च करतोय आणि त्यानंतर वैभव जाधवने तर कमाल केली, 8 धावा खर्च करत एक गडी देखील बाद केलाय त्यांनी देखील.
आणि आता गोलंदाज धनाजी परब सज्ज झालेत. त्याच्या नावातच धन आहे असा धनाजी मैदानावरती दाखल झालेत गोलंदाजी करायला. डावकुराताचे बॅटर प्रदीप रासम एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. लोअर फुल टॉस चेंडू त्याच्यावरती अगदी मनगडाच्या सहाय्याने चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय. चेंडू थेट फरार झालाय. SPL षटकार आलाय. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय MS स्पोर्ट लाईव्ह वरती. फुलटॉस चेंडू आमंत्रण होतं आणि ते आमंत्रण असं स्वीकारलं प्रदीप रासम याने. ही खासियत आहे. ज्या वेळी तुम्ही हात खोलायला संधी देणार आहात ना प्रदीपला, तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाताना पाहायला मिळतील. त्याप्रमाणे तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. काहीतरी विचार विनिमय करून गोलंदाजी करावी लागेल मैदानावरती. पुन्हा एकदा सज्ज झालेत प्रदीप रासम, गोलंदाज धनाजी. यावेळी चांगला चेंडू, बॅटची कट होती परंतु यष्टीरक्षक राजाराम चेंडू अडवण्याच्या घाईत होते आणि चेंडूने दिशा बदलली. चेंडू घोषांकित क्षेत्रात ट्रॅव्हल झालाय. एक धाव बनेल. एका धाबेचं परिवर्तन, एका धाबेचा चेंज असेल, एका धाबेचा बदल असेल धावफलकावरती. 31 धावा जोडल्या गेल्या धावफलकावरती. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये कालच्या दिवसात आपण पाहिलं तर फ्रेंडशिप चेन्नवन क्रिकेट संघ क्वालिफाय करतोय, पुढील फेरीत दाखल होतोय. परंतु अन्य संघ जे होते ना त्या संघाने देखील चांगला खेळ कालच्या दिवसात आपल्याला दाखवलाय मैदानात. आजच्या दिवसात देखील चारही संघ एकमेकांवरती मजल दर मजल करत कोणता संघ शेवटच्या दिवसासाठी पात्र ठरणार आहे त्यासाठी या सर्व संघांमध्ये ही ग्रंथिका आपण या मैदानावरती पाहतोय. यावेळी दिमागेचा चेंडू, पुन्हा एकदा बीट झाले यष्टीरक्षक. पहिल्यांदा फलंदाज बीट झाले आणि त्यानंतर यष्टीरक्षक बीट झालेत. या एक्स्ट्राच्या धावा आहेत ना कुठेतरी विजय आणि पराजयातील अंतर कमी जास्त करणारे असतात. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा धावा थांबवायचे आहेत जेणेकरून प्रतिस्पर्धी संघ थोडासा दबावामध्ये येईल. चेंडू निर्धाव जरूर आला परंतु त्या निर्धाव चेंडूवरती बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे. सांघिक धावफलक 32 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी या मैदानावरती उपस्थिती दर्शवणारा. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा सज्ज झाले तर प्रदीप रासम. पुन्हा एकदा टप्प्या चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून कट केले. चेंडूला काय फटका आलाय. या टेनिस क्रिकेटची नजाकत दाखवणारा हा फटका होता. हे सौंदर्य आहे आणि या चेंडूवरती एक चौकार देखील आलाय. अगदी चेंडूला पूर्वीच्या 2 चेंडूंचा विचार केला ना तर या चेंडूला अगदी वाचलं गेलं. त्या 2 चेंडूंच्या तुलनेपेक्षा हा चेंडू थोडा धीम्या गतीने आला. त्यानंतर चेंडूला बॅटवरती घेतलं, पॉइंटच्या डोक्यावरून टोलावला. हा अगोदर इरादा केला होता. फलंदाजाला माहित होता हा चेंडू आपल्याला ऑफ स्टिकच्या बाहेर येणार आहे. उजव्या एष्टीच्या बाहेर येणाऱ्या चेंडूवरती आपल्याला स्वार होऊन मोठा फटका घ्यायचा आहे कारण आपल्याकडून यापूर्वी 2 चेंडू निर्धाव खेळले गेले आहेत. त्याची भरपाई म्हणून एक मोठा फटका आलाय मैदानात. 36 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मधील अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. व्यासपीठावरती आपण पाहतोय आमचे अनेक मान्यवर. यावेळी भन्नाट वेग होता. या ज्या वेगात चेंडू हाताळला ना त्या वेगाच्या तयारीत बॅटर नव्हते. षटकाची सांगता होते. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या अखेरीस जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस जर पाहिलं तर 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. प्रतिषटक 9च्या सरासरीने धावफलक आपण पाहतोय. गोलंदाज सर्वेश नाईक पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. रजत कदम आहेत परंतु कोणावरती पुन्हा एकदा भारी भक्कम विश्वास दाखवला जाईल पाहावं लागेल. स्ट्राईक एंडवरती असतील फलंदाज वेदांत जाधव. वेदांत जाधव देखील एक देवगड तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची देखील ओळख आहे. चार षटकांचा खेळ समाप्त. 36 धावा आतापर्यंत धावफलकावरती. अगदी पाहायला गेलं तर या षटकात पहिल्या 3 षटकांच्या तुलनेत थोडे जास्त धावा आल्यात. 11 धावा या षटकात बनवल्या गेल्यात. एक मोठा फटका देखील या षटकात पाहायला मिळाला. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा बॅटर सज्ज होत आहेत. वेदांत, नॉन स्ट्राईक एंडवर प्रदीप आणि गोलंदाज सर्वेश नाईक. मॅन फ्रॉम निरवडे, सावंतवाडी तालुक्यातील एका अगदी छोट्याशा निसर्गरम्य निरवडे गावावरून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. यावेळी पहिला चेंडू आखोटप्प्या चेंडू त्याच्यावरती टोलावलेला फटका. डीपमध्ये प्रोटेक्शन जारी होतं. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय रजत यांच्याकडून. एक धाव बनते. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होतोय. सांघिक धावफलक आतापर्यंत पाहिलं तर 37 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद 37 असा धावफलक आपण पाहतोय मैदानात. अचूक गुणलेखन देखील या संपूर्ण सामन्यादरम्यान केले जाते सन्माननीय महेंद्र मांजरेकर दादा यांच्याकडून. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न
आणि फलंदाजासाठी ही खासियत आहे, आतल्या चेंडूला सोडायचं नसतं आणि बाहेरच्या चेंडूला छेडायचं नसतं. आणि जर तुम्ही बाहेरच्या चेंडूवर छेडला ना तर त्याची एज लागू शकते, यष्टीरक्षक तुमचा झेल टिपू शकतो. त्यामुळे अवांतरच्या धावा मिळत आहेत ना, त्या धावा आपल्याला गोळा करायच्या आहेत. फुलटॉस चेंडूवरती फटका फसला, क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय, परंतु काय झालंय पहा, अगदी विचार करण्याच्या पलीकडे काहीतरी घडलंय. जेलसाठी प्रजेश आला होता, क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, पहिल्या प्रयत्नात जेल सुटला आणि सुटलेल्या जेलाचं रूपांतर प्रजेश रावलेच्या हातात चेंडू येऊन विसावा घेतोय. दोन फलंदाजांमध्ये, दोन क्षेत्ररक्षकांमध्ये जो ताळमेळ होता ना, तो ताळमेळ मात्र वाखाणण्याजोगा होता. कोइन्सिडन्स म्हणावा लागेल, योगायोग म्हणावा लागेल. जे काही घडलंय मैदानात ते चांगलं घडलंय, कारण या झेलचं महत्व तेवढं होतं. प्रदीप रासम सारख्या फलंदाजाला जीवदान देणं येणाऱ्या वेळेत कितपत महाग ठरू शकतं, कारण यापूर्वीच्या सामन्यात जो झेल सुटला होता त्यानंतर गणेश गुरवने केलेली फटकेबाजी आता अंमलात आणली गेली आणि अंमलात आणल्यानंतर क्षेत्ररक्षणात झालेली सुधारणा मैदानावरती कुठेतरी फायदेशीर ठरते आहे. भावेन स्पोर्ट्स 11 सावंतवाडी क्रिकेट संघासाठी चांगला खेळ करतायत मैदानावरती. 4 गडी बाद 38 धावफलक. निलेश करंगुटकर मैदानात दाखल झालेत. फलंदाज क्रमांक 6 निलेश करंगुटकर मैदानात आलेत. 40+ लेजंड प्लेअर आहेत. 40+ खेळाडूंबद्दल जर बोलायचं झालं तर या खेळाडूंनी खूप काही केलंय. आपल्या गावासाठी क्रिकेट खेळले आहेत, अगदी अनवाणी पायाने देखील क्रिकेट खेळले आहेत आपल्या संघासाठी. आणि आज जर आपण त्यांचा रिस्पेक्ट करणं हे खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही त्यांचा रिस्पेक्ट केलात तर येणारी पिढी तुमचा रिस्पेक्ट करणार आहे. या खेळाडूंचा आदर तुम्हाला करावाच लागेल. एक टॅपचा फटका आलाय, सिंगल धावेसाठी रोखू शकत नाहीयेत, एक धाव बनेल. एका धावेने जर विचार केला सांघिक धावफलक थोडंफार प्रमाणात पुढे सरसावेल. 39 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. सर्वेश नाईक षटक हाताळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालाय, फक्त 2 धावा 3 चेंडूत खर्च केल्या आहेत त्यांनी. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. स्वतःचं अष्टपैलुत्व सिद्ध करणारी कामगिरी तुम्हाला करायची आहे. यावेळी मात्र आखू टप्प्या चेंडू, त्याच्यावरती फटका साजलाय, पुन्हा एकदा रजत. काय गोलंदाजी केली जाते, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवली गेली आहे त्याच प्रकारची गोलंदाजी अर्थातच मेरिट प्रमाणे कामगिरी मैदानावरती केली जाते. चांगली कामगिरी सर्व खेळाडूंच्या माध्यमातून. परंतु रजतचा जर विचार केला, अगदी पायाला स्प्रिंग लावल्याप्रमाणे पळतोय पूर्ण ग्राउंडभर रजत. आणि अगदी शेवटच्या क्षणी चेंडूवर त्याने ताबा मिळवून गडी बाद करण्यासाठी आपल्या गोलंदाजाला हातभार लावलाय. चांगले क्षेत्ररक्षण आपण मैदानात पाहतोय. वेदन जाधव बाद होत आहेत. नवीन फलंदाज ओमकार नाटेकर मैदानात. इथून पुढे तुम्हाला डावाला सावरायचं आहे, इथून पुढे तुमच्या संघासाठी तुम्हाला संकटमोचक म्हणून उभं टाकायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला कार्य करून दाखवावं लागेल मैदानावरती. त्या प्रकारची तुमची कामगिरी अपेक्षित असेल. सांघिक धावफलकाचा विचार केला तर थोडासा नाराजी व्यक्त करणारा धावफलक आपण पाहतोय गार्गी स्पोर्ट देवगड क्रिकेट संघाचा. आतापर्यंत पाहिलं तर 5 गडी बाद 39 धावा. पाच गडी बाद 39. थोडंसं अर्धा संघ घारात झालाय, परंतु थोडंसं नाराजी व्यक्त करणारं हे धावफलक म्हणावं लागेल. नवीन फलंदाज ओमकार नाटेकर स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज. सफलताप्राप्त गोलंदाज ऑनस्क्रीन, परंतु यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. मिड ऑफच्या क्षेत्रात जो क्षेत्ररक्षक आहे त्याने देखील चांगली कामगिरी केली आहे. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी धनआजी परब. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. परंतु सर्वेश नाईकने जी कमाल केली आहे, जी वापसी केली आहे ना, खरोखरच वाखाणण्याजोगी. कर्णधार कशा प्रकारे असायला हवा, त्याच्याकडून कशा प्रकारे खेळ सादर केला जायला हवा, त्याचं ज्वलंत उदाहरण आपण या मैदानावरती याची डोळा पाहतोय. खरोखरच आमच्या मान्यवरांना ज्या प्रकारचा सामना हवा होता त्याच प्रकारचा सामना मैदानावरती रंगतोय. एका बाजूने गडी बाद होण्याचा नित्यक्रम, एका बाजूने वारंवार होणारं हे सावंतवाडी क्रिकेट संघाचं सेलिब्रेशन आपण मैदानावरती पाहतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले तर रत्नेश फाले. स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज होतील रत्नेश फाले. सर्वेश नाईक या षटकाचा जर विचार केला, पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, त्यानंतर त्या चेंडूवर गडी बाद झालेत, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आली आणि 4थ्या 5व्या चेंडूवरती 2 गडी बाद केलेत. ऑन एंट्री आहेत गोलंदाज. संपूर्ण स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक संपादन केली जाईल का? गोलंदाज सर्वेश नाईक यांच्या माध्यमातून पाहावं लागेल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्यांचा जरूर राहिलाय. वेगळं तर केलंय, परंतु अजून काहीतरी वेगळं करून दाखवायचंय यावेळी. परंतु फलंदाज हार मानायला तयार नाही. आलेला त्याने मोठा फटका टोलावलाय, परंतु काय झालंय मैदानात,
सेलिब्रेशन पहा, सर्वेश नाईकने कमाल धमाल बेमिसाल मैदानावरती ज्या नावाची चर्चा अगदी सकाळपासून केली जाते तोच सर्वेश नाईक मैदानावरती आपण ऑन स्क्रीन पाहतोय, ज्याच्या गोलंदाजीने संपूर्ण देवगड गार्गी स्पोर्ट देवगड क्रिकेट संघाला अगदी गारद करून सोडलाय. प्रतिस्पर्धी संघ जसा काय दुश्मन संघ आहे त्या प्रकारची कामगिरी त्याच्याकडून केली जाते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा फायदा काय आहे ते मैदानावरती पाहतोय. 2 षटका हाताळली आहे, 2 षटकात 5 गडी त्याने बाद केले आहेत, म्हणजे अर्धा संघ त्याने गारद केलाय. माफ करा, अमोल 11 मिडबाव क्रिकेट संघ मैदानावरती थोडंसं नाराजी व्यक्त करणारा धावफलक म्हणावं लागेल. एका बाजूने गडी बाद होण्याचा नित्यक्रम आपण मैदानावरती पाहतोय. नवीन गोलंदाज आले आहेत षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी, धनाजी परब. नवीन फलंदाज शुभम वाडेकर. शुभम वाडेकर घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर स्वतःला सिद्ध करायचं आहे. ही संधी आहे शुभम वाडेकरला, कारण या मैदानावर जर तुम्ही स्वतःला सिद्ध केलं ना, लोक तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करतील. कारण घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसोबत खेळायचं आहे, त्यामुळे तुम्हाला त्या प्रकारचं कार्य करून दाखवावं लागेल. कारण सध्याचा विचार केला तर देवगड तालुक्यातील खेळाडूंनी जेवढा क्रिकेट खेळलाय या मोसमात तेवढा अजून सिंधुदुर्ग स्तरावर कोणी खेळला नाहीये. परंतु यावेळी फटका बसलाय, क्षेत्ररक्षकाला अंदाज नव्हता, सीमारेषा बरीच दूर होती, परंतु यावेळी तुम्हाला अंदाज घेऊन उभं राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मैदानावरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल, लक्ष केंद्रित करावं लागेल. कदाचित हा झेल देखील होऊ शकला असता. सांघिक धावफलक, घाऊक स्वरूपाचा धावफलक हलताना आपण पाहतोय. बऱ्याच वेळानंतर धावफलक आता हल्लाय. 6 धावा मिळाल्यात 45 धावा धावफलकावरती. यासाठी 40+ खेळाडू मैदानात असणं किंवा आपल्या संघात असणं खूप गरजेचं आहे. निलेश कलंगुटकर यांच्या बॅटमधून एक मोठा आघात केला गेला. यावेळी देखील आकोटप्प्या चेंडूला वाचला गेला आणि त्यानंतर शॉर्ट ऑन पोल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल SPL सिक्सर. सिक्सरच्या चेंडूवरती एक मोठा आघात केला गेलाय आणि सिक्सरच्या चेंडूला सिक्सर साठी पाठवलं गेलंय. चांगली फटकेबाजी मैदानावरती. सलग 2 चेंडूत 2 मोठे षटकार आलेत. काहीतरी वेगळं या सामन्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण यापूर्वीच्या षटकाचा विचार केला सर्वेश नाईकच्या 3 चेंडू 3 गडी बाद झाले. परंतु आता विचार करायला गेलं तर निलेश सर यांच्या बॅटमधून 2 चेंडू 2 मोठे फटके आले आहेत. सांघिक धावफलक 51 धावा धावफलकावरती. अमोल 11 संघामध्ये जो सन्नाटा पाहायला मिळत होता ना, बऱ्याच वेळानंतर टाळ्यांचा आवाज येऊ लागला मैदानात. आकोटप्प्या चेंडू त्याच्यावरती थोडासा दूर राहून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव बनली. एका धावेने सांघिक धावफलक 52 धावा. प्रतिस्पर्धी संघासमोर तुम्हाला एक फायटिंग टोटल उभा राहायचं आहे, एक चॅलेंजिंग टोटल उभा राहायचं आहे, जेणेकरून प्रतिस्पर्धी संघ थोडा विचार करेल फलंदाजी करताना. परंतु यापूर्वीच्या सामन्याचा जर विचार करायला गेलं तर दोन्ही संघ विजयी झालेले दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात लढतायत. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला आहे. दोन्ही संघ हार मानणारे नाही आहेत, कोणी कोणापेक्षा कमी नाही आहे. त्यामुळे हे युद्ध हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचणारे युद्ध आहे. यावेळी फटका बसलाय. धीमेगतीचा चेंडू त्याच्यावरती फिरलेली बोट, क्षेत्ररक्षक दूरवरून आले आहेत, अगदी वरच्यावरती झेलला टिपला गेलाय. गडी बाद होतोय. अजून एक सफलता 22-11 साई स्पोर्ट सावंतवाडी क्रिकेट संघाला. फलंदाज शुभम वाडेकर बाद होत आहेत, कारण शुभमला माहित होतं मोठे फटके खेळायचे आहेत, कारण इथून पुढे फक्त 4 चेंडू उरले होते. 2 चेंडू उरले आहेत, परंतु 2 चेंडूवरती तुम्हाला एका दुसरा मोठा फटका खेळावा लागेल, कारण आपल्याला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करायची आहे. नवीन फलंदाज क्रमांक 10 यासीन वाडकर. यासीन वाडकरचा जर विचार केला तर देवगड तालुक्यामध्ये यासीन वाडकर नावाची चर्चा देखील खूप राहिली आहे. आणि देवगड आपण बोलत होतो देवगड तालुक्यातील खेळाडूंबद्दल, कारण या देवगड तालुक्यातील खेळाडूंनी या मोसमामध्ये जेवढ्या लीग स्पर्धा खेळल्या आहेत तेवढ्या अजून सिंधुदुर्ग स्तरावर कोणत्याही खेळाडूने खेळल्या नाही आहेत. जवळजवळ 6 ते 7 देवगड तालुक्यात लीग स्पर्धा झाल्या आहेत. त्याचा अनुभव आहे. या मोसमामध्ये चांगल्याच प्रकारचा खेळ सर्व खेळाडूंकडून पाहायला मिळाली आहे आणि त्यानंतर एका मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी दिनेश गावकर मित्रमंडळाने तुम्हाला करून दिली आहे. यावेळी मात्र फटका बसलाय का पाहावं लागेल. यष्टी रक्षक जेलच्या खाली, जेल टिपला गेलाय. अजून एक गडी बाद होतोय. चला नवीन फलंदाज लवकर या मैदानात. गडी बाद सांघिक धावफलकाचा विचार केला तर 52 धावा धावफलकावरती. गडी बाद होण्याचा नित्यक्रम.
9 गडी बाद होत आहेत. क्षेत्ररक्षक या ठिकाणी गुणलेखन केलं जात आहे. कोणत्याही प्रकारची चूक केली जाणार नाही आहे. 9 गडी बाद, 52 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज ओमकार तावडे. या ओमकार तावडे बद्दल सांगावं तेवढं थोडं आहे. सध्याच्या घडीला विचार केला तर कणकवली तालुक्यातील एक मातब्बर संघ मनोज 11 संघाचं नेतृत्व करण्याचं धाडस त्यांनी दाखवलंय. त्यानंतर बेळगावमध्ये झालेल्या नुकत्याच स्पर्धेतील मालिकावीराचा उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब ओमकार तावडे यांच्या नावावरती जी बेळगावमध्ये जाऊन त्यांनी सायकलवरती आपलं नाव कोरलंय. ओमकार तावडे यावेळी मैदानात दाखल झालेत. सायरास ट्रॉफीमध्ये त्यांचं काम देखील चांगलं राहिलं. एक उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल पुरस्कृत केली गेली होती. त्या सायकलने अगदी बेळगावपासून देवगडपर्यंतचा प्रवास त्यांचा सुखकर झाला. शेवटचा चेंडू आहे. ऑन एंट्री गोलंदाज पाहायला मिळतोय, परंतु शेवटच्या चेंडूवर जो फटका आलाय तो अगदी ओमकार तावडेच्या नावाला कामाला साजेशी कामगिरी करणारा फटका. चेंडू थेट प्रेक्षक दीर्घेत गेलाय. मोठा फटका आणि या मोठ्या फटक्याने सांघिक धावफलक जर पाहिलं 58 धावा धावफलकावरती. विजयासाठी 36 चेंडू आणि 59 धावांची असेल गरज. 36 चेंडू 59 धावांची गरज मैदानावरती. थँक्यू राणे सर. निश्चितच एक चांगलं समालोचन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आज आपण सत्काराकडे देखील जातोय. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने एकदा तरी देणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हटलं जातं. निश्चितच हे जे मान्यवर आलेत ते देणाऱ्यांपैकी आहेत. सातत्याने आमच्यावरती प्रेम बहाल करत असतात. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर आमच्यावरती पैसे, आम्हाला आर्थिक मदत देखील लागली तरी देखील पाठीवरती शाबासकीची दाब आणि आर्थिक मदत करणारे हे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा मान सन्मान करणं हे आमचं परम कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य इथे पार पाडलं जातं दिनेश गावकर मित्रमंडळाच्या वतीने. आणि पहिला आपण सत्कार करतोय ज्यांनी या सिंधुदुर्ग नगरीचं जे आहे ते आमदार पद उशवलं, तेच माझे आमदार राजनजी तेली साहेब. आपण त्यांचा देखील यथोचित सत्कार करतोय. या सिंधू नगरीचं ज्यांनी आमदार पद भूषवलं, या सिंधू नगरीला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली असे माझे आमदार राजनजी तेली सर. आपण त्यांचा देखील सत्कार करतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो. निश्चितच एक उदार मतवादी व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने या क्रिकेटच्या खेळाला सातत्याने प्रोत्साहन दिलं गेलं असे व्यक्तिमत्व. यानंतरचा सत्कार आपण करतोय शिवसेना महाराष्ट्र उपनेते संजयजी आंग्रे साहेब यांचा देखील आपण सत्कार करतोय. त्यांचा देखील इथे सत्कार मान सन्मान केला जातोय. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य, त्यांनी देखील या क्रिकेटसाठी खूप मोलाचं सहकार्य बजावलंय आणि म्हणून त्यांचा देखील सत्कार केला जातोय. यानंतरचा सत्कार विधानसभा प्रमुख संदेशजी पटेल साहेब, आपण त्यांचा देखील सत्कार करतोय. त्यांनी देखील जर पाहायला गेलं तर चांगलं कार्य केलं आणि म्हणूनच त्यांच्या कार्याला इथे सलाम म्हणून आपण त्यांचा मान सन्मान देखील करतोय. यानंतरचा सन्मान आपण करतोय ते म्हणजेच या देवगड नगरीच्या नगराध्यक्ष मॅडम म्हणजेच प्रभू मॅडम, आपण त्यांचा देखील सत्कार करतोय. सध्याच्या घडीला नगराध्यक्ष पद त्यांनी देखील भूषवलंय आणि त्यांचा देखील यथोचित सत्कार केला जातोय. यानंतर जर पाहायला गेलं तर शिवसेना तालुका प्रमुख अमोलजी लोके सर, आपण त्यांचा देखील यथोचित सत्कार करतोय. ज्यांच्या नावाने आज संघ देखील खेळताना पाहायला मिळतोय तो सत्कार इथे केला जातोय दिनेश गावकर मित्र परिवारांच्या माध्यमातून. त्याचबरोबर यानंतरचा सत्कार आपण युवराज आंग्रे साहेब यांचा देखील करतोय. युवराज आंग्रे साहेब यांचा देखील आपण सत्कार करतोय. सर्व मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. निश्चितच चांगलं कार्य या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून देखील झालंय आणि म्हणूनच आम्ही इथे त्यांचा मान सन्मान केला. थँक्यू सर. या स्पर्धेसाठी तुमची उपस्थिती दर्शवली त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. सत्कार सोहळा तर झालाय. आता
इथे मॅच कडे पुन्हा एकदा पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आलाय आणि या पहिल्या इनिंग नंतर धावसंख्या बनवली गेली किती हे देखील पाहावं लागेल. धावसंख्या आतापर्यंत पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्यात 58 धावा. 59 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा आणि त्या 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कोण आले हे देखील पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारा खेळाडू जर पाहायला गेला तर मगाच्या मॅच मध्ये ज्याने तुफानी पारी केली, सामनावीराचा किताब ज्याने आपल्या नावावरती केला, तोच प्रजेश रावळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. कट्ट्याचा हा खेळाडू आणि त्याच्या साथीला कोण आहे हे देखील पाहावं लागेल. निश्चितच सिंधुदुर्ग नगरीचा एक जबरदस्त बेदात बादशाह म्हणजेच राजाराम गवस मॅन फ्रॉम सावंतवाडी, तो देखील मैदानाच्या आतमध्ये त्यांना देखील पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी देखील गाजवल्यात असा खेळाडू, परंतु त्यांच्या विरोधात कोण आहे? त्यांच्या विरोधात आहे एक फिरकीचा जादूगार, ज्या जादूने प्रेक्षकांच्या मनावरती राज केलंय असा गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय, तो म्हणजेच ओमकार तावडे. पहिला चेंडू जादूगाराने बोट फिरवली, परंतु ही जादू एक्स्ट्रा धावेसाठी, पहिला चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी झालाय. पहिला चेंडू इथे एक्स्ट्रा धावेसाठी बाल केला जातोय. ओमकारला इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. मॅन फ्रॉम शिरगावचा हा गोलंदाज, शिरगावच्या छोट्याशा गावातून या खेळाडूने आपला कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर या सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा एक फिरकीचा जादूगार बनला. हा चेंडू देखील एक्स्ट्रा धावेसाठी पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धावा रोखावे लागतील कारण का धावसंख्येचा बॅलन्स आपल्याकडे तितकासा पुरेसा नाहीये. आहे आपल्याकडे बॅलन्स, परंतु तो तितकासा पुरेसा नाहीये. आणि या स्पर्धेमध्ये महत्वाचं जर पाहायला गेलं तर टेप बॉल इथे वापरला जातोय. ओहो, चांगल्या प्रकारे बॅक टू द बॉलर फटका खेळलाय. इथे समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झालेत आणि त्यानंतर एक धाव इथे कंप्लीट केली जाते. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य सिंधुदुर्ग नगरीमध्ये पहिल्यांदा वापरला गेलेला तो टेप बॉल आपण पाहतोय. टेप बॉलची ती ओव्हर जी सध्याच्या घडीला ISPLच्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये वापरली जाते, जिथे सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर दर्शन बांदेकर सारखा खेळाडू 3 लाखाची बोली त्याला देखील लागली आणि असा खेळाडू ISPLच्या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि त्याच धर्तीवरती त्याच फॉर्मॅटवरची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू फुल टॉस होता, फुल टॉस वरती आक्रमण करायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, बॅट आधी फिरले. थोडस नाराज देखील असेल प्रजेश, कारण का हा चेंडू सीमा रेषा पार दाढता आला असता, परंतु ते चूक झाली. धावसंख्या आतापर्यंत 3 धावा, एक काटिकी लढत पाहायला मिळणार कारण का दोन्ही संघ हे तेवढ्याच ताकदीचे आहेत. ओहो, चांगला फटका इथे मात्र सजवला क्षेत्ररक्षक. ओहो, झेल खाली, झेल टिपला जातोय आणि त्याचबरोबर प्रजेशची खेळी संपुष्टात येते. म्हणजेच काय तर इथे जर पाहायला गेलं तर कमबॅक केलाय अमोल 11 मिडबाव, म्हणजेच अमोलजी लोके सरांचा हा संघ आणि या संघाने सांगितलंय आमचा नेता जसा खंबीर आहे तसे आम्ही देखील खंबीर आहोत ही मॅच जिंकण्यासाठी. अमोलजी लोके सर निश्चितच एक खंबीर व्यक्तिमत्व आणि याच खंबीर व्यक्तिमत्वाचा हा संघ सध्याच्या घडीला तो देखील सांगतोय आमचा नेता जसा फाईट करतो तसं आम्ही देखील ही मॅच फाईटनेच जिंकणार आणि आम्हाला आमच्या नेत्याला म्हणजेच अमोलजी लोके सरांना येथे आल्याचं एक सुखद अनुभव देणार आणि सध्याच्या घडीला तेच केलं जातंय. बॅटिंगसाठी उजेर मुजावर मॅन फ्रॉम कुडाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, जेवढी उंची तेवढ्याच ताकदीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पाहायचंय इथे विकेट एक आले. प्रजेश रावले मगाच्या मॅचचा मेन ऑफ द मॅचचा मानकरी, तो देखील इथे मात्र माघारी परतलाय. ही मॅच महत्वाची आहे, दोन्ही संघांनी इथे जिंकून सुरुवात केली. हो, चांगल्या प्रकारे टाकलाय, चांगल्या प्रकारे टाकलाय. पंचांना सांगितलंय हा चेंडू पायावरती देखील आढळलाय. मित्रांनो, हे टाळ्यांचा गजर फलंदाजासाठी देखील होऊन जाऊ द्या, कारण का प्रामाणिकपणा हा महत्वाचा असतो आणि तो प्रामाणिकपणा तुम्हाला यशाच्या शिखरावरती पोहोचवतो आणि सध्याच्या घडीला तेच पाहायला मिळालंय. पंचांचा डिसिजन हा कदाचित वाईट देखील आला असता, परंतु त्याने सांगितलंय हा वाईट नाहीये,
आज चांगल्या प्रकारे चेंडू हाताळला. ओहो फुलर लेनचा चेंडू चूक केले ओमकारने, इथे चूक झाली आणि त्यानंतर चौकार देखील आलाय. आतापर्यंत चांगले चेंडू टाकले होते परंतु एक फुलर लेनचा चेंडू आणि त्याच फुलर लेनच्या चेंडूवरती आक्रमण सजवलंय. 4 धावा निश्चित केलेत. सात धावा फटकावरती लागले जातात. 5 चेंडू मध्ये 7 धावा आलेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. ओ आज चेंडू पाहायचा आहे. आज चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल का? ओ पुन्हा एकदा टाकावा लागेल. पंचांनी इशारा दिला इथे एक्स्ट्रा धावेचा. रोकावे लागतील या धावा. आपल्याला 8 धावा या फलकावरती लागलेत. अजून देखील 50 पल्ला इथे पार करायचा आहे. ओहो या चेंडूवरती बॅटच्या किशी काढा. क्षेत्ररक्षक आलेत आणि ओहो ओहो चूक केले. कोणी चूक केली आहे? शुभमने चूक केली आहे. शुभम वाडेकर याच वाड्याचा चॉकलेट बॉय, परंतु चूक करत असताना पाहायला मिळत आहेत. थोडस एक चूक म्हणावी लागेल कारण का ही विकेट महत्वाची होती. गॉगलने घात केलाय. थोडासा गॉगलने घात केलाय. निश्चितच प्रशांत आचरेकर देखील सांगतायत तो गॉगल मॅजिक नाहीये. तो गॉगल मॅजिक करू शकला नाहीये आणि त्याचमुळे इथे मात्र एक विकेट. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 धावा फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्ट झालाय आणि या पहिल्या षटकामध्ये 9 धावा फलकावरती. पहिलं षटक टॅप बॉलचं होतं. सिंधुदुर्ग नगरीमध्ये पहिल्यांदाच वापरला गेलेला टॅप बॉल. निश्चित चांगलं आयोजन केलं जाते आणि त्यासाठी सर दिनेश गावकर यांना इथे निश्चितच सॅल्यूट असेल. ज्याप्रमाणे आपण ISPL ची स्पर्धा पाहतो आणि आपल्यामधून जे टॅलेंट आहे ते या ISPL च्या स्पर्धेमध्ये चमकावं यासाठी हे आयोजन केलं गेलं. आपल्या खेळाडूंना देखील अशा ISPL च्या चेंडूची म्हणजे टॅप बॉलची सवय हवी यासाठीच हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि मान्यवरांनी देखील कौतुक केलं या आयोजनाचं. मान्यवरांना देखील आवडली ही स्पर्धा. मान्यवरांनी देखील सांगितलंय दिनेश गावकर सर आपण अप्रतिम आयोजन केलं. 9 धावा फलकावरती गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी कोण येते हे देखील पाहावं लागेल. रोहितचा पहिला चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी. रोहित तानवडे मॅन फ्रॉम पडेलचा हा गोलंदाज, एक युवा गोलंदाज टॅलेंट आहे या खेळाडूकडे. दोन्ही बाजूला चांगल्या प्रकारे चेंडू वळवतात आणि म्हणूनच हे दुसरं षटक हे पॉवर प्लेचं षटक. ओहो इथे मात्र चांगल्या प्रकारे चेंडू हाताला घेतोय. सुरेख गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल. थोडस जर पाहायला गेलं तर ओहो आता मात्र धीम्या गतीने बीट केलं जात आहे. सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू वेगाने टाकला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये चालाकी दाखवली. कधी कधी जर पाहायला गेलं तर निश्चितच शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ पाहायला मिळते आणि तेच केलं जात आहे. अपोजिट संघाकडे शक्ती जरूर आहे परंतु इथे युक्तीचा वापर केलाय आणि युक्तीने इथे जे आहे ते युद्ध जिंकले देखील जातात. आणि इथे मान्यवरांमध्ये लोकेश साहेब जे देवगडचे पत्रकार देखील आहेत त्यांचं देखील आगमन झालं आहे. सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. हो चांगल्या प्रकारे चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला आणि याच चेंडूवरती घात झालाय. फलंदाज बाद झालाय. उजेर इथे मात्र बॅक टू द पेव्हिलियन जावं लागतंय. त्याला देखील इथे मार्गक्रमण करावं लागतंय डगआउटच्या दिशेने. विकेट नंबर 2 आले. म्हणजेच इथे जर पाहायला गेलं तर
अमोल 11 मिडबाव संघ सांगतोय ही मॅच सोपी नाही आहे, या धावा कमी आहेत, परंतु आज संघर्ष मोठा असणार यात शंका नाही आहे. आणि यांचं नेतृत्व करत आहे अवि देवगडकर, या देवगड नगरीचा एक मास्टर माइंड खेळाडू. आणि सध्याच्या घडीला ती मास्टरगिरी दाखवली जाते. धावसंख्या आतापर्यंत 14 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यावरती या 14 धावा. बॅटिंग साठी स्वतः शिलेदार कर्णधार लढण्यासाठी देखील दाखल होत असताना पाहायला मिळतोय सर्वेश नाईक, निरवडे गावचा सुपुत्र, सांगलीला सावंतवाडीला बिलॉंग करणारा खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आणि त्याला देखील कमाल करावी लागेल. सर्वेश नाईक मैदानाच्या आतमध्ये आले, पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होईल. धावसंख्या आतापर्यंत 14 आहे. राजाराम गवस अजून देखील नॉन स्ट्राईक इन वरती. आपण सत्कार करतोय लोकेश साहेब, जे देवगडचे पत्रकार देखील आहेत, आपण त्यांचा देखील सत्कार करतोय. आपण स्क्रीनवरती पाहू शकता देवगड तालुक्याचे पत्रकार लोकेश साहेब यांचा सत्कार दिनेशजी गावकर सर यांच्या माध्यमातून केला जातोय. आपण मॅच कडे पुन्हा एकदा वळतोय. सत्कारानंतर लगेचच मॅच कडे. या चेंडूवरती रनआउटची संधी आहे. फेकी थोडीशी लेट झाली आणि म्हणूनच सेफ लँडिंग झाल्या. फेकी थोडीशी लेट झाली, तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट झाल्या. 2 धावेने धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. वाटलं होतं ही मॅच लवकर संपुष्टात येईल, परंतु सोपं नाही आव्हान. अजून देखील 24 चेंडू, 43 ची आवश्यकता. 59 धावांचा पाठलाग करायचा होता आणि या 59 धावांचा पाठलाग करत असताना 2 षटकामध्ये 16 आलेत. दोन षटकाचा खेळ संपुष्टात आणि या 2 षटकामध्ये आतापर्यंत 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावरती. क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो या सिंधुदुर्ग नगरीमध्ये. क्रिकेटचा खेळ म्हणजे आयुष्यातील स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवणारा खेळ. इथे अरला तरी मागा नाही, पडून उठायची सवय खऱ्या अर्थाने या क्रिकेटने शिकवले. आणि आज चलटनमेनांचा खेळ सध्याच्या घडीला या सिंधुदुर्ग नगरीमध्ये पाहायला मिळतोय. या वाडा गावामध्ये पाहायला मिळतोय. एक चांगलं आयोजन दिनेश गावकर मित्र परिवाराच्या माध्यमातून केलं जाते. धावसंख्या आतापर्यंत 16 धावा. तिसऱ्या षटकासाठी स्वतः मास्टर माइंड अवि देवगडकर, आपण त्यांना देखील पाहतोय. मॅन फ्रॉम देवगडचा हा गोलंदाज, त्याच्या विरोधात राजाराम गवस. ओहो, इथे फटका चांगला सजवला जातोय. मिड विकेटला फटका केला. डीपला प्रोटेक्शन चांगल्या प्रकारे दिलं जात आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी त्यानुसार क्षेत्ररक्षण सजवलंय. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर निश्चितच डीप स्क्वेलेक क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना इथे मात्र आतमध्ये घेतले. स्क्वेलेक रिझर्व्ह मध्ये त्यांना देखील तैनात केलं जाते. त्यानंतर मिड विकेटला क्षेत्ररक्षक, त्यानंतर थोडंसं जर पाहायला गेलं फॉरवर्ड मिड विकेट, डीप फॉरवर्ड मिड विकेटला देखील क्षेत्ररक्षक तैनात केलाय. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या मॅचचा आनंद घेतोय. या चेंडूवरती बाईकच्या स्वरूपामध्ये धावा आहेत. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. 1 धाव तर आली. एकेरी धावाने धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 18 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. आमच्या साथीने महेंद्रजी मांजरेकर सर, जे जर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला गुणलेखनाचं काम देखील करतात आणि एक चांगले समालोचक ते देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील आपण निश्चितच यानंतरचं समालोचन जरूर ऐकणार आहोत. तोपर्यंत आपण निश्चितच सध्याच्या घडीला जी मॅच चालू आहे, मॅच क्रमांक 3, ती देखील पाहतोय. फुलटॉस होता, लोअर फुलटॉस. इथे एक चांगला फटका सजवला जातोय.
चांगल्या प्रकारे फटका सजवलाय. स्वीपचा फटका सजवायचा होता आणि त्यानंतर निश्चितच एक धाव ई संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 19 धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना या 19 धावा झालेत. 59 धावा. निश्चितच एक चांगली लढत. या चेंडूवरती इथे डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. कार्पेटच्या साह्याने फटका, क्षेत्ररक्षण खराब. त्यानंतर इथे 4 धावा देखील मिळतील. क्षेत्ररक्षण खराब झालंय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत हा चेंडू सीमारेषा पार. या चुका महागड्या ठरू शकतात मित्रांनो, लक्षात ठेवा. आधीच आपल्या धावसंख्या कमी आहे, त्यामध्ये एक जेल देखील आपण सोडलाय. त्यानंतर निश्चितच एक चौकार देखील आपण सोडतोय, म्हणजे चुकांवरती चुका आपण करतोय सातत्याने. एकोणीसावा फलकावर सॉरी या 4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 23 फलकावरती. या चेंडूवरती फटका फसला. चेंडू हवेत आहे. वाटलं होतं इथे विकेट येईल, परंतु डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. एक धाव तर आली. एक धावाने धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 24 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चोवीसावा फलकावरती लागलेल्या पाहायला मिळतं. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अवीच्या विरोधात राजाराम गवस. या चेंडूवरती क्लासिकल फटका. फटका फसलाय. चेंडू हवेत. पुन्हा एकदा शुभम जेल खाली. आता मात्र चुकी होणार नाहीये. जेल टिपला जातोय आता. निश्चितच एक सोपा जेल जरूर सोडला, परंतु हा कठीण जेल टिपलाय आणि तो महत्वाचा टिपलाय. कोणाचा आहे? राजाराम गवस. बॅक टू द पेव्हिलियन. मॅन फ्रॉम सावंतवाडी. संघाला बसलेला एक मोठा धक्का. बॅटिंग साठी आता मात्र 2 सर्वेश एकत्र पाहायला मिळतील. एका बाजूला सर्वेश नाईक, तर आता आलेला फलंदाज आज सर्वेश सावंत देखील आहे. मॅन फ्रॉम सावंतवाडीचा हा खेळाडू. चला स्पीडअप करायचा, वेग घालवायचा नाहीये. अवी आणि ऑल टीम चला वेग घालवायचा नाहीये. अजून देखील आपल्याला 3 सामने खेळवायचे, त्यामुळे चला स्पीडअप करावं लागेल. धावसंख्या आतापर्यंत 24 3 षटकांचा खेळ संपुष्ट झालाय आणि या 3 षटकामध्ये 8च्या सरासरीने 24 धावा बनवल्यात. इथून पुढे येणारे 18 चेंडू आणि या 18 चेंडू मध्ये जिंकण्याची आवश्यकता कितीची आहे हे देखील पाहावं लागेल. 18 चेंडू 35ची आवश्यकता, म्हणजे दुप्पट डावा, म्हणजे जवळजवळ 12च्या सरासरीने आपल्याला धावगती वाढवायची. मित्रांनो लक्षात ठेवा, संघ जिंकतो मेहनतीने, परंतु इतिहास बनतो आज जिद्दीने. आणि सध्याच्या घडीला मेहनत आणि जिद्दीचा खेळ हा क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. एका बाजूला मेहनत केली जाते, तर दुसऱ्या बाजूला जिद्द ही मॅच जिंकण्यासाठी देखील दाखवली जाते. आणि म्हणूनच एक चांगलं दर्जेदार क्रिकेट या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते. युवा टॅलेंटेड खेळाडूंनी प्रभावित केले या स्पर्धेमध्ये. जे जुने जाणते खेळाडू आहेत, जे माजी खेळाडू आहेत, त्यांनी देखील क्लास दाखवलाय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. फटका इथे मात्र सजवला जरूर आहे. 1 बाउंस चेंडू सीमारेषा पार. चौकार. हा अलगतवार, परंतु चेंडू सीमारेषा पार. चौकार. सतरा चेंडू आवश्यकता अजून देखील 31 धावांची आहे. 17 मध्ये 31, 28 बनवले जात आहेत. 31ची आवश्यकता अजून देखील आहे या मॅच मध्ये. 17 मध्ये 31 ही मॅच चांगली होणार यात शंका नाहीये. शेवटच्या चेंडू पर्यंत एक थरार पाहायला मिळेल यात देखील शंका नाहीये. या चेंडूवरती फटका हवे. चेंडू क्षेत्ररक्षका खाली आलाय आणि झेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षकाने हा झेल टिपलाय. ओमकार तावडेने या चौकाराचं उत्तर दिलंय. चौकार लगावलाय जरूर, परंतु त्यानंतर एक चांगला चेंडू तुला बाद करण्यासाठी माझ्या माध्यमातून पेश केला जाईल आणि तो पेश केल्यानंतर विकेट आली आहे. विकेट नंबर 4.
मित्रांनो, कोणीतरी म्हटलं देखील आहे, संघर्षाच्या वाटेवरती चालताना पाय थकतात, परंतु स्वप्न डोळ्यासमोर असली की निश्चितच त्या थकणाऱ्या पायांना देखील ऊर्जा मिळते आणि तीच ऊर्जा घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारा खेळाडू रजत कदम, मॅन फ्रॉम कणकवली, हा खेळाडू देखील जर पाहायला गेलं तर चर्चेमध्ये आहे सातत्याने. आणि चर्चा कधी होते, जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता तेव्हाच चर्चा होते. आणि या खेळाडूने सिद्ध केलंय, पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल या खेळाडूला. सध्याच्या घडीला बॅटिंग साठी जर पाहायला गेलं तर संघाचा शिलेदार सर्वेश देखील आहे. सर्वेश नाईकच्या जोडीने येते मित्र रजत कदम, आपण त्यांना देखील पाहतोय. हो, चांगला चेंडू वळवलाय, वा जबरदस्त, टाळ्यांचा गजर देखील झालाय. संघ सहकार्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा. आणि इथे अभि देवगणकरने थोडस प्रॅक्टिस देण्याचा तो मानस राखलाय सातत्याने शुभम वाडेकरला. शुभमच्या जवळ हा चेंडू टाकला, फेकी केली आहे. ओहो, चांगला चेंडू फिरवला, फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती राहिलेत. मी ते पिकअप थोडस कमी केलं. निश्चितच जर सातत्याने पिकअप घेतलं असतं तर कुठेतरी आज झेल देखील पाहायला मिळाला असतं, परंतु शेवटच्या क्षणी थांबले. त्यांना वाटलं की आज झेल होऊ शकत नाहीये आणि म्हणूनच इथे प्रयत्न आज चेंडूला अडवण्याचा देखील राहिलाय. तोपर्यंत एक धाव आली, धावसंख्या 29 या आकड्यावरती. दोन धाव आलेत या चेंडूवरती. निश्चितच थोडासा अवे फ्रॉम द बॉडी फटका सजवण्याचा प्रयत्न, मिड विकेटला फटका, त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. आता एकेरी धाव आली, धाव संख्या 31, म्हणजे जिंकण्यासाठी 13 मध्ये 28 ची आवश्यकता अजून देखील आहे. 59 धावा या मैदानावरती, 59 धावा या अशा सहजरित्या बनवल्या जाऊ शकत होत्या, परंतु संघर्ष करायला भाग पडले. कौतुक करावं लागेल अमोल 11 संघाचं देखील, ज्या प्रकारे त्यांनी मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकलाय, काबिले तारीफ. ओहो, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवायचा प्रयत्न, त्यानंतर पंचांचे दोन्ही हात समांतर, अवांतर धावा संघाच्या खात्यामध्ये. पंचाच्या भूमिकेत दीपेशजी धुरे सर, एक जबरदस्त खेळाडू, उद्या ते देखील खेळताना पाहायला मिळतील. त्याचबरोबर सचिनजी पुजारी सर, आपण त्यांना देखील पाहतोय, एक जबरदस्त व्यक्तिमत्व ते देखील आहेत. हा चेंडू चांगल्या प्रकारे वळवला आणि इथे पहा, इथे फक्त दिशा दिली चेंडूला, कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. इथे फक्त आणि फक्त जर पाहायला गेलं तर सावधता दाखवली आहे आणि म्हणूनच या शेवटच्या चेंडूवरती आलेल्या एका धावेने धावसंख्या टोटल आतापर्यंत 33 धावांवरती धावसंख्या, म्हणजे अजून देखील 12 मध्ये 26 ची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू 26 धावा, म्हणजे प्रति षटकामध्ये 13च्या सरासरीने धावा बनवायचे. 12 चेंडू 26 धावा. तेहतीस धावा बनवल्या गेल्या 4 गड्यांच्या मोबदल्यावरती. 33 धावा, येणारी 12 चेंडू आवश्यकता अजून देखील 26 असणार आहे. 12 चेंडू 26 ची आवश्यकता. मित्रांनो लक्षात ठेवा, आयुष्यात कटिंग प्रसंगी नेहमी आशावादी राहा, कारण सूर्य प्रत्येक रात्रीनंतर पुन्हा उगवतच असतो. सध्याच्या घडीला त्याच आशावादी वृद्धीने बॅटिंग करण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, फटका सजवलाय, वा जबरदस्त. 6 धाब्यांसाठी एक चूक केली अभि देवगणकरने आणि ती चूक इथे या मॅचचं टर्निंग पॉइंट देखील ठरणार आहे. षटकार ठोकलाय इथे जबरदस्त. डीप फॉरवर्ड मिड विकेटला हा षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका सजवला, 6 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या. धावसंख्या वाढतीये, धावसंख्या 39 या आकड्यावरती.
काय फटका सजवला पहा, जबरदस्त फुल टॉस होता, त्याच्यावरती आक्रमण 6 धावेने धावसंख्या 39 या आकड्यावरती. 39 फलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 11 मध्ये 20 ची आवश्यकता असणार आहे. 11 चेंडू 20 धावा. हो, चेंज ऑफ पेस परिवर्तन, त्यामध्ये थोडस जर चेंडू पाहायला गेला तर आतमध्ये वळवणारा चेंडू पाहायला मिळतोय. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू. त्यानंतर एकदा संघाच्या खात्यामध्ये धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 40 धाव फलकावरती. अजून देखील 10 चेंडू आहेत आणि या 10 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता असणार आहे. 10 मध्ये 19. अजून देखील मॅच 50-50 अवस्थेत. कोणताही संघ इथे या मॅचला जिंकू शकतो. डॉट चेंडू आले तर गोलंदाजी करणारी टीम आणि एकाच दुसरा मोठा फटका आला तर निश्चितच सावंतवाडीची टीम. भव्यांश स्पोर्ट्स साईश 11 हा संघ सध्याच्या घडीला तो षटकार पाहायला मिळतोय. अभि देवगडकरचा एक स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि तो चेंडू इथे मात्र षटकारासाठी घेतला गेला. फुलर लेनचा चेंडू होता, गती कमी होती, त्याच्यावरती पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा पाहायला मिळतात. या 6 धावेने अंतर कमी केलंय. हे षटक महत्वाचं होतं. या षटकामध्ये धावा रोखणं गरजेचं होतं, परंतु इथेच चूक करत असताना पाहायला मिळतात. फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं जिंकण्यासाठी कितीची आवश्यकता आहे. अजून देखील आवश्यकता तेवढ्याच धावा. आता 3 चेंडूवरती आल्या, तेवढ्याच धावांची आवश्यकता आहे. 3 मध्ये 13 बनवल्यात, अजून देखील 13 बनवायचे आहेत. 9 मध्ये 13. हो, चांगल्या प्रकारे चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, त्याला इथे कव्हर्सला खेळायचं होतं, परंतु तो फटका खेळता आला नाहीये. बॅक टू द बॉलर फटका केल्यानंतर या चेंडूला स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये अडवलं जाते आणि डॉट चेंडू आल्यानंतर समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 8 मध्ये 13 ची आवश्यकता अजून देखील आहे. 8-13. ओहो, डान्सिंग डाऊन द विकेट. फटका चांगला आहे. वा, असरदार, शानदार, कव्हर्सला भेदणारा षटकार. 6 धावा. आपण रिप्ले मध्ये हा फटका पाहू शकतो. निश्चितच एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूचा वापर केला आणि त्यानंतर फुटवर्क इथे मात्र चांगल्या प्रकारे डान्सिंग डाऊन द विकेट. एक क्लासिकल फटका. हा फटका सजवल्यानंतर आपल्याला विराट कोहलीची आठवण झाली. अशा प्रकारचे फटके विराट कोहलीच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहत असतो आणि तोच त्या स्टाईलने इथे मात्र हा फटका सजवला. 6 धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या आतापर्यंत 52 या आकड्यावरती. 52 धावा या फलकावरती लागले जात आहेत. आवश्यकता आता मात्र फक्त आणि फक्त 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका सजवायचा होता. फुल टॉस होता, आक्रमण करता आलं नाहीये. पायचा हा चेंडू पायांवरती आदळलाय का? निश्चितच पायाला नाही तर बॅटचा संपर्क आहे थोडासा आणि म्हणूनच पंचांचा इशारा हा बॅट कटचा देखील आलाय आणि म्हणूनच धावसंख्या ही वाढतीये. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा फलकावरती. 4 विकेट देखील आलेत. सुरुवातीला वाटलं होतं ही मॅच जी आहे ती सोपी नाहीये, परंतु या अभि देवगडकरच्या ओव्हर मध्ये आलेल्या या धावा इम्पॅक्ट टाकत असताना पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी आवश्यकता 6 चेंडू 6 धावांचे अजून देखील आहे. मॅच अजून देखील जिंकली जाऊ शकते, फक्त त्या संघर्षामध्ये दम हवा आणि तो दमकम दाखवण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कोण येते हे देखील पाहावं लागेल. सहा चेंडू 6 धावा रोखण्यासाठी नवनगर एक्सप्रेस. यासिम वाडकर पहिला चेंडू वेगवान टाकलाय. जबरदस्त चेंडू आता आलाय. त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. म्हणजे जिंकण्यासाठी 5 चेंडू 5 ची आवश्यकता. मॅच चांगली होतीये. कठीण काळामध्ये हार मानू नका, कारण सर्वात सुंदर गोष्टी या संघर्षातूनच निर्माण होत असतात मित्रांनो. आणि म्हणूनच इथे मनामध्ये तो दृढ निश्चय हवा जिंकण्याचा आणि त्याच दृढ निश्चयाने इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करणं सोडू नका, कारण यशाच्या कदाचित आपण एक पाऊल दूर असाल. एक पाऊलच आहात आपण यशाच्या दूर.
ओहो चांगला चेंडू इथे डिलिव्हर केलाय, मिड विकेटला फटका केलाय, रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट असी तर जावं लागलं असतं, परंतु क्रिकेटला जर तरची भाषा अजिबात मान्य नाहीये. जर आणि तर हे आपण फक्त बोलण्यामध्ये चांगले वाटतात, परंतु या क्रिकेटच्या मैदानावरती जर तरला काहीच अर्थ नाहीये. आणि सध्याच्या घडीला एक धाव ई संघाच्या खात्यामध्ये. आपल्याला या स्पर्धेमध्ये खूप साऱ्या कमेंट्स आलेत. विनय परब साहेबांनी देखील कौतुक केले या स्पर्धेचं. ओहो या चेंडूवरती कवचला, इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. ओमकार तावडे या चेंडूला फेकी करतील, तोपर्यंत एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये. जिंकण्यासाठी किती हव्यात, 3 चेंडू 3ची आवश्यकता. मॅच चांगली होणार, मॅच चांगली होतीये, जबरदस्त मॅच. जो चौकार आपण सोडलाय, जी जेल आपण सोडली त्याची किंमत ही पराभव देखील होऊ शकते मित्रांनो. निश्चितच जो चौकार सोडला, 3 चेंडू 3ची आवश्यकता. हा ओके, कंपल्सरी चेस आहे म्हणजे 3 धावा आपल्याला कंपल्सरी बनवावे लागतील. ओहो या चेंडूवरती कंपल्सरीचा प्रश्नच येत नाही, कारण इथे सर्वेश नाईक सांगतायत हा कंपल्सरीचा विषयच नको आहे मला, हा डायरेक्टच रिझल्ट लागू द्या. हा रिझल्ट देखील लागला. एक षटकार शॉर्ट ऑफ पुलला सक्सेसफुल करून दाखवल्यानंतर, षटकार आल्यानंतर मॅच जिंकले कोणी? निश्चितच भव्यांश स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी संघाने जबरदस्त खेळ केलाय. आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच आणि मेन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय